गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय घडणार आहे ते. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला आणि सगळ्यात आधी जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर काल रात्री चक्क US मार्केट पडलेलं आहे. हां, फार नाही परंतु थोडंफार त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजेच काय, तिथे आपल्याला बाय ऑन रुमर आणि सेल ऑन न्यूज अशी गोष्ट पाहायला मिळाली. कारण रोजच US मार्केट वर जात होतं. ओके, परंतु काल गाझा आणि इस्रायल जे आहे तर त्यांनी ट्रम्पच्या प्रेशरखाली येऊन जी पीस डील आहे तर ती साईन केली, जी गोष्ट जगासाठी खरंच चांगली आहे. ओके, आणि इन्क्लुडिंग स्टॉक मार्केटसाठी सुद्धा. अशा वेळेस स्टॉक मार्केट वाढायला पाहिजे, परंतु तिथे US मार्केट पडलेलं आहे का, तर त्यांनी ऑलरेडी ते अँटिसिपेट केलं होतं आणि त्यामुळेच तर मार्केट तिथे पडत होतं. मग ॲक्च्युअल जेव्हा ती डील साईन झाली तिथे आपल्याला प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं, विच इज ओके. आता याचा इम्पॅक्ट जर आपण पाहिला तर काल रात्रीपासनं गोल्डवरती प्रचंड सेलिंग प्रेशर पाहायला मिळतं. गोल्ड ऑलमोस्ट एका रात्रीमध्ये 2% ब्रेक झालं आहे, ऑलमोस्ट 3,000च्या आसपास. आणि आजसुद्धा सोनं पडायला सुरुवात होईल जेव्हा मार्केट चालू होईल तेव्हा. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर पॉझिटिव्ह आहेत ग्लोबल साईडनं. आता जर आपण इंडिया स्पेसिफिक जर पाहायचं म्हटलं तर काल आपल्याकडे आलेले आहे TCSचे रिझल्ट. TCS ऑलरेडी बीटन डाऊन स्टॉक आहे आणि प्लस TCSमध्ये जे काही रिझल्ट आले ते इनलाईन विथ द एक्सपेक्टेशन आलेत. हां, प्रॉफिटला मात्र ते एस्टिमेट बीट करू शकले नाही आहे, परंतु रेव्हेन्यू बीट केलेला आहे आणि जे मार्जिन्स आहेत तर ते मार्जिन्स प्रोटेक्ट करण्यामध्ये TCS जे आहे तर ते सक्सेसफुल झालेलं आहे. म्हणजेच काय की आता TCS आपण काय म्हणू शकतो की सस्टेन करू शकतो, फार काही प्रेशर त्याच्यावरती नाही आहे. आणि ज्याला आपण म्हणू शकतो की एक शॉर्ट कवरिंग जर आपल्याला TCSमध्ये पाहायला मिळालं तर TCS थोडासा चांगल्यापैकी परफॉर्म करू शकतो. परंतु आपण जर गेले 3 दिवस पाहिलं तर TCS आणि सगळे IT स्टॉक्स चढत होते. म्हणजेच काय की ही गोष्ट तिथेही फॅक्टर्ड इन झालेली आहे. त्यामुळे फार अपसाईड आपण एक्सपेक्ट करू शकत नाही, लक्षात ठेवा. जसं की ॲक्च्युअल जेव्हा न्यूज येते तेव्हा प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळतं. जसं आपल्याला US मध्ये पाहायला तसं इकडे पाहायला मिळू शकतं. आता जे आपले IT ADRs आहेत ते जे US मध्ये काम करत आहेत त्याचं आणि आपल्या ॲक्च्युअल जे स्टॉक्स आहेत त्याचा आर्बिट्राज जर पाहिलं तर हार्डली 0.5% फक्त पॉझिटिव्ह आपल्याला काय म्हणू शकतो की डिफरन्स पाहायला मिळतं. म्हणजे आज फार तर म्हणजे USच्या हिशोबाने जर पाहिलं तर आपल्याकडे IT स्टॉक्स 0.5% फार तर पॉझिटिव्ह होऊ शकतात. पाहूयात की नक्की काय घडते ते, कारण ओपनिंग इटसेल्फ फार जास्त महत्त्वाची आहे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर ॲज युजल ठीकठाक आहेत. त्यानंतर जे काही UKचे पंतप्रधान आपल्याकडे आलेले आहेत तर त्यांच्यामध्ये जी काही बोलणी चालू आहे त्यामुळे ती पॉझिटिव्ह साईडला असल्यामुळे काल आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा त्याचा पॉझिटिव्हनेस पाहायला मिळाला. प्लस काल रात्री जे काही गाझा आणि इस्रायलचा जो काही पीस डील झालेला आहे तर तो एवढ्या घाईघाईत का करण्यात आला हे लक्षात घ्या. कारण या शनिवार रविवारमध्ये जे काही पीसचं नोबेल प्राईज आहे तर ते अनाऊन्स होणार आहे आणि ट्रम्पला पाहिजे नोबेल प्राईज. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता त्याला ते मिळणार की नाही मिळणार ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यामुळेच ती फार घाईघाईनं ती पीस डील करण्यात आली आहे. मग आपले जे पंतप्रधान आहेत तर त्यांनी देखील ट्रम्पला फोन करून कॉंग्रॅच्युलेट त्याबद्दल केलेलं आहे. म्हणजे ही अगेन एक पॉझिटिव्ह डेव्हलपमेंट आपण म्हणू शकतो. परंतु सगळ्यात मोठा धोका हाच आहे जे आज लास्ट डे आहे. आज जे काही पोझिशन्स घेऊन जातील, जर समजा पीस डील झाली नाही किंवा जे काही नोबेल प्राईज आहे ते मिळालं नाही ट्रम्पला, तर ट्रम्प शनिवार रविवारमध्ये काही ना काहीतरी उलटे पालटे स्टेटमेंट्स करणार ज्याच्यामुळे पूर्ण जगाची वाट लागणार. आणि जर समजा त्यांनी कुठल्याही प्रकारचं पीस डील मिळवलं किंवा नोबेल मिळवलं तर मग मात्र ते खुश होतील आणि जगातले मार्केटसुद्धा. पाहूयात काय होते, कारण आपल्या हातात तर काहीच नाही. आता जर आपण पाहिलं तर आज IT स्टॉक्स TCS हे सगळे फोकसमध्ये राहणार आहेत आणि इंडेक्स मोस्ट प्रोबॅबली मॅनेज होण्याची पॉसिबिलिटी आहे. याच्यासोबतच
महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाटा एल-एक्सचा पण रिझल्ट आला आहे आणि 5 पैसा कॅपिटलचा पण रिझल्ट आला आहे. आता 5 पैसा ही एक ब्रोकरेज फर्म आहे. ओके, म्हणजेच काय की ती कुणाला इन्फ्लुएन्स करू शकते तिचा रिझल्ट, जे काही CDSL आहे, त्यानंतर NSDL आहे, त्यानंतर BSE वगैरे यांचे जे स्टॉक्स आहेत तर त्याला ते इन्फ्लुएन्स करू शकतं, कारण ते त्याच सेक्टरमध्ये काम करतं. आता पहा त्यांचा जो प्रॉफिट आहे तो 56% फॉल झाला आहे, की जी फार निगेटिव्ह गोष्ट आहे. त्यानंतर टाटा एल-एक्सचा प्रॉफिटसुद्धा ऑलमोस्ट 30%च्या आसपास फॉल झाला आहे. म्हणजे काय की TCS इनलाईन विथ द एक्सपेक्टेशन आहे, परंतु बाकीच्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली हे लक्षात असू द्या. म्हणजेच काय की या रिझल्ट सीझनमध्ये सगळ्याच कंपन्या काही आउट परफॉर्म करून जातील असं बिलकुल नाही आहे. तर ते पाहावं लागेल. त्याप्रमाणे आपल्याला ॲक्सिडेंट्स आज पाहायला मिळतील. टाटा एल-एक्समध्ये सुद्धा, 5 पैसेमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी होतील, लक्षात असू द्या. आता जी पीस डील झालेली आहे त्याच्यामुळे ऑइल ड्रॉप झालं आहे, जे अगेन आपल्या मार्केटसाठी चांगलं आहे. गोल्ड खाली आलं आहे, अगेन चांगलं आहे. चांदी खाली आले, अगेन चांगलं आहे. आता आजचा दिवस कसा राहणार ते पहा. आता मार्केटमध्ये असं वाटत होतं की जो शूटिंग स्टार आहे तर त्याचं कन्फर्मेशन आलं होतं, परंतु त्या पूर्ण कॅन्डलला इनगल्फ करून कालची कॅन्डल बनलेली आहे. ओके, त्याच्यामागे हात आहे FIIचा, कारण FIIनं 1300 कोटींचं काल बाईंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं सुद्धा 800 कोटींचं बाईंगच केलं आहे. म्हणजे मेजर सेलर काही गुडी मार्केटमध्ये नव्हता. आता जो काही रिसेंट हाय आहे साधारण 25,200च्या आसपास, तर तो अजूनही काही ब्रेक झालेला नाही, परंतु आज ती पॉसिबिलिटी आहे, कारण आजच बुल्सकडे सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत. एकतर UK सोबतची पॉझिटिव्ह बोलणी, त्यानंतर मोदींनी ट्रम्पला केलेला फोन, आणि पीस डील झालेली आहे, ती सगळ्या गोष्टी. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहता आज बुल्सच्या हातामध्ये एक पॉईंट आहे की ते मार्केटला त्याच्या वर घेऊन जाऊ शकतात. जर मार्केट वर गेलं तर मार्केट पूर्णपणे बुलिश झोनमध्ये जाईल. आता जर तसं झालं नाही तर पुन्हा पॉसिबिलिटी निर्माण होईल की मार्केट वर का जात नाही आहे, सगळे ट्रिगर पॉईंट पॉझिटिव्ह हातामध्ये असताना सुद्धा. मग मार्केट कुठेतरी पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करत आहे का ते पाहावं लागेल. परंतु ही रेंज लक्षात ठेवा, अप साईडला 25,200 क्लोजिंग बेसिसवर आणि डाऊन साईडला 25,000. या बॉक्सच्या बाहेर ज्या बाजूला कुठेही मार्केट ब्रेक करेल आणि क्लोज करेल त्या दिशेनं मार्केट निघून जाईल, लक्षात असू द्या. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. आता जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करतं आहे की मार्केट साधारण एक 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल. पण मोस्ट प्रोबेबली आपण पाहिलं की गेले 4-5 दिवस गिफ्ट निफ्टी जसं दाखवते तसं काही मार्केट ओपन होताना आपल्याला दिसत नाही आहे. तर पाहूयात की आता TCSला किती डिमांड मिळते, किंवा TCS गॅप डाऊनच ओपन होतोय का, गॅपअप ओपन होतोय, किती गॅपअप ओपन होतोय, या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतील आणि त्याप्रमाणे ते इंडेक्सला मॅनेज होईल. तर मग पाहूयात की ओपनिंगपर्यंत काय घडते ते. कारण बऱ्याचशा म्हणजे झालं आहे काय की काही ब्रोकरेज फर्म्सनं TCSला अपग्रेड केले तर काहींनी कॉशियस केले. म्हणजेच काय की सगळेच काही त्याच्यावरती पॉझिटिव्ह नाही आहेत, लक्षात असू द्या. कारण तसं जर पाहिलं ना तर प्रॉफिट फक्त 1% वाढला आहे TCSचा. तुम्ही विचार करा की जी भारतातली सगळ्यात मोठी IT कंपनी आहे त्यांचं प्रॉफिट सिंगल डिजिटमध्ये आणि तेही 1%च्या आसपास. ते आपण म्हणतो की फार मोठी कंपनी आहे, परंतु त्यांना ग्रो करण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागणार आहेत, त्याशिवाय एवढं सोपं ते नाही आहे. त्यामुळे फार काही इकॉनॉमीची फारच चांगली अवस्था आहे असं काही याच्यातनं दिसत नाही आहे. हां, त्याप्रमाणे आपल्याला ट्रेडही घ्यावे लागतील आणि कामही करावं लागेल. त्यामुळे ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर पाहिलं तर 25,000ला खूप जास्त पुट रायटिंग आहे आणि 25,300, 25,500 या लेवलला आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग देखील पाहायला मिळते. तर मग आता पाहूयात की कुठल्या बाजूला मार्केट ब्रेक करणार ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.